फ्रेंड, कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहे शेवग्यांच्या फुलांची भाजी। तर हे चांगले धुवून घेतलेले आहे आणि गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहे। हे पाणी नितळायला ठेवलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि इकडे मम्मी तयार करत आहे। लसूण, ढोबळी मिरची असते ती घेतलेली आहे। लाल मिरची तुमच्याकडे ही असेल नसेल तर लाल मिरची पण घेऊ शकता, नसेल तर हिरवी मिरची मध्ये पण करू शकता। आता लसूण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच जिरा टाकलेला आहे आणि हे मिक्सर मध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। बारीक चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे। आणि इकडे मम्मीने तेल टाकलं आहे, त्याच्यात 1 कांदा कापून टाकलेला आहे। मीठ टाकलेलं आहे, चांगलं परतायचं आहे लाल होईपर्यंत कांदा। आता तो मसाला आपण ग्राइंड केलेला तो टाकायचा आहे आणि छान असं लाल कलर येईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं आहे। लालसर कलर आला आणि कांदा आणि ते सगळं एकत्र करून आपलं कलर यायला सुरू झाली तर मग आपल्याला भाजी टाकायची आहे। त्याच्यामध्ये मम्मी थोडंसं हिंग पण टाकत आहे टेस्टिंग अनुसार, आणि छान परतून घ्यायचं आहे। आणि मग आता त्याच्यामध्ये ती भाजी उकळलेली टाकायची आहे। सगळं एकत्र करून घ्यायचं मिक्स आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। वाफ त्याला द्यायची आहे आपल्याला। याच्यात कुठलाही मसाला या काही हळद वगैरे टाकायची जरूरत नाही। इकडे मम्मी बाजरीची भाकर बनवत आहे। पीठ चांगलं मळून घेते आहे, तिने गरम पाणी यूज नाही करत आहे, थंडच पाण्यामध्ये करत आहे। ही भाजी बाजरीची भाकर या ते पण तांदळाची भाकर, ज्वारीची भाकर, ही चपाती बरोबर खूप छान लागते। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आणि ही भाजी सांधिवातावर, पित्तनाशावर चांगलं आहे आणि यांनी जे डाएट करत असेल त्यांनी सुद्धा ही भाजी खाल्ली तरी पण खूप छान आहे, आरोग्यासाठी छान आहे ही भाजी। तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा। इझी मेथड ने सांगितली तुम्हाला। ही झाली बाजरीची भाकर रेडी। बाजरीची भाकर वरतून पाणी लावलेलं जातं जेणेकरून सफेद सफेद वरतून दिसोना। ही आपली भाजी रेडी आहे। गरम गरम भाकर बरोबर भाजी खायला रेडी आहे। तर या जेवायला।
असंच माझे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की ही भाजी बनवून बघा. थँक्यू.